जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही म्हणून भारताच्या लोकशाहीचा उल्लेख होतो। आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर देशातील सर्वात मोठे असणाऱ्या लोकसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत। आपण या ठिकाणी युरोप खंडामध्ये आता स्वित्झर्लंडच्या परिसरामध्ये आहोत। काही भारतीय पण या ठिकाणी आहेत। आपण त्यांचंही लक्ष या सगळ्या निवडणूक निकालांकडे होतं। आपण या ठिकाणी भारतीयांची काय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। अभी जो इलेक्शन डिक्लेयर हुए हैं तो आप कैसे देखते हैं, जो भी रुझान आ रहे हैं अभी तो कैसा लगता है? जैसे कि देखा गया है कि एग्जिट पोल तो बिल्कुल जस्ट अपोजिट हो ही गया है, पर लोकशाही जिसको अपन बोलते हैं, लोगों का जो विचार है वो कैसे उन्होंने छुपा के रखा और कैसे वो बाद में उसको डिक्लेयर करते हैं, ये उसका एक उदाहरण है। अभी देखा तो फिलहाल नरेंद्र जी मोदी तीसरी बार प्राइम मिनिस्टर बन रहे हैं। फिलहाल तो 295 से है बीजेपी और उनका अलायंस, कैसा लगता है? जी, अभी तो वैसे मतगणना तो चालू है अभी, पर अपन आगे और देख सकते हैं कि कितना होता है। फिर भी अभी देखा जाए तो 300 के आसपास यदि होते हैं, फिर भी मेरे को जो मेरा विचार है उसमें विपक्ष और सत्ता ये दोनों सेम होना चाहिए ना, थोड़े से आसपास होना चाहिए, तो ही एक विपक्ष बहुत जोरदार अपनी भूमिका निभा सकता है। मैडम है अपने साथ, उनसे से भी बात करेंगे। मैडम, अभी जो रुझान आ रहे हैं इंडिया और इंडिया में बहुत फाइट चल रही है, कैसे देखते हैं आप? मैं पॉलिटिकली तो ओरिएंटेड नहीं हूँ, तो वो नहीं बोलूँगी कौन सी पार्टी जीतनी चाहिए। कोई भी पार्टी जीतनी चाहिए, पर एजुकेशन फ्री नहीं, क्वालिटी एजुकेशन चाहिए हमें नंबर ऑफ एजुकेटेड पीपल नहीं चाहिए, बेटर एजुकेटेड चाहिए। एंड जो उन्होंने कहा कि विपक्ष, तो विपक्ष जब बराबर का होगा तभी हेल्दी डिबेट होगा, नहीं तो एक हिटलर जैसा हो जाएगा। अभी तीसरी बार मोदी जी पंतप्रधान बन जाएंगे क्या? नो कमेंट्स। ओके, थँक्यू। आणखीन काही लोक आहेत, काही महाराष्ट्रातले, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। काय वाटतं सध्या जे निकाल आले? महाराष्ट्राचा समोर आहे, महाराष्ट्रामध्ये जो निकाल आज जो अपेक्षित आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनेच अपेक्षित आहे सध्याला, पण जो भारतात पूर्ण होण्याचा तो मोदीकडेच करू नाही असं तरी दिसतंय। पण मोदींचे जे आहे सध्या काही लोकांच्या प्रतिक्रिया जे आहेत त्या हिटलरशाहीप्रमाणे तेच वागणं जे आहे की प्रत्येकाच्या मागे ईडी लावणं तुमचे जे आहेत त्याचा फटका भाजपला बसतो। हो, नक्कीच बसतो। काका काय वाटतं सध्या जे निकाल आले त्याच्यावर? मला काय वाटतं की देशात ना मोदी अत्यंत आवश्यकता आहे, पण देशात आपल्याला परिस्थिती कळत नाही आहे, सगळ्या बाजूनी अस्थिरता आहे आणि जग आपल्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघतंय, त्यासाठी मोदी अत्यंत आवश्यक आहे आणि मोदी असतील तरच भारत पुढे जाऊ शकेल, ना तर भारत 50-100 वर्ष मागे फेकला जाईल। आता 295 जागा जवळ आहे, पण त्या जर आल्या नाही तर मोठा प्रॉब्लेम होणार आहे, म्हणजे अराजकता येईल असं मला वाटतं। आणखी काही जण आहेत महाराष्ट्रातून, आपण त्यांच्याशी बोलूया। काय वाटतं सध्या जे निकाल आलेले त्याच्यावरून काय प्रतिक्रिया? हे जे निकाल आलेत ना, यापेक्षा म्हणजे महाविकास आघाडीला जे मिळालेलं आहे हे अजून चांगलं मिळायला पाहिजे होतं, कारण बेरोजगारी इतकी चालू आहे आणि ईडी CBI यामुळे जो प्रॉब्लेम झाला आहे सरकार पाडणे, म्हणजे ते काय बरोबर नाही आहे, हे जनतेला पटलेलं नाही। आता जी साधारण फोडाफोडी झाली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नुकसान झालंय का भाजपचं? 100% जे फोडाफोडी झाली त्यातनं जनता इतकी नाराज आहे, म्हणजे कुठल्या पक्षाला मत द्यायचं ते समजायला तयार नाही आहे। ज्याला मत द्यायचं तो फोडून परत तो भाजपमध्ये जातोय, तर त्याला काय अर्थच राहिला नाही लोकशाहीला। भाजपची जी काय म्हणता येईल ती मशीन आहे क्लीन करणार करप्शनचं, त्याचं ह्या इलेक्शनमध्ये काही दिसून आलं का? बिलकुल काही दिसून आलेलं नाही आहे, कारण त्यांनी जी लोक करप्ट होती त्यांच्याकडे घेतली। आम्हा सर्वसामान्यांना काय पाहिजे की एक स्थिर सरकार पाहिजे, ते कोणाचंही असू द्या, ओके, आणि जे लोकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। म्हणजे कुठल्या की एक शिक्षण, की लोक वंचित राहतात शिक्षणापासून, क्वालिटी शिक्षण पाहिजे, ते बरोबर आहे मॅडमने सांगितलं, पण मला काय वाटतं की एज्युकेशन कसं फ्री होईल, मोदीजींनी भरपूर सांगितले स्टार्टअप इंडिया वगैरे, पण तो तसं काय दिसत नाही। आपल्या देशात मॅक्झिमम बेरोजगार लोक आहेत, चांगली चांगली लोक म्हणजे मुलं हुशार ही कुठं बाहेर जात आहेत, तर त्यांच्यासाठी सरकारनं काहीतरी करायला पाहिजे। एज्युकेशन नंतर जे आम्ही सध्या लागलेले निकाल धक्कादायक वाटतात का?
100% अनेक लक्षात मातब्बरांचा आहे पराभव की झाला. मोदीजी आणि 400 पार सांगितलं होतं. ते अजिबात होणार नाही आहे. हे मी आधीच प्रेडिक्ट केलं होतं. त्यांनी किती जरी म्हटलं तरी ते 300-325च्या पुढे जाऊ शकत नाहीत. मॅजिक आकडा 272चा ते गाठतील. परंतु ही एक प्रकारे भाजप सरकारला चपराक आहे की जेणेकरून त्यांनी जे प्रिडिक्शन केलं होतं ते काही झालेलं नाही आहे आणि होणार नाही. आणि विरोधी पक्ष हा सक्षम पाहिजे तरच देशाचा विकास होतो, हे आमच्या सर्वांचं मत आहे. थँक्यू. सध्या जे निकाल आलेले त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की मी परदेशात आज फिरायला आलेलो आहे. इथली जी कामाचं स्वरूप आणि कामातले रोड 300 वर्ष झाली तरी ती बिल्डिंगा चांगले दिसते आहेत. 200 वर्ष झाली तरी रोड त्या पद्धतीने आहेत. पार्ट्या सगळ्या आपल्याच आहेत, पण त्या पार्ट्या व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने ज्या निवडून आल्या त्यांनी काम करावा, कोणालाही बहुमत मिळावा, ही आपलीच आहेत गडीभर. पण त्यांनी काय केलं पाहिजे, जी परदेशातली कामं आहेत त्या पद्धतीने चांगली कामं केली पाहिजेत. आज आम्ही इथं फिरायला आलो आहे. 300 वर्ष 400 वर्ष एका बिल्डिंगला काम झाले. तर त्या बिल्डिंगा अशा आहेत तसे उभे दिसतात, रोड बी तसे आहेत, त्या पद्धतीने काम करावा एवढीच इच्छा आहे. काही तरुण आपल्या समवेत आहेत. हे जे निकाल आलेले आहेत काय वाटतं, तरुण पिढीला कसं वाटतं? निकाल हा भाजपाचेच आणि भाजपाने जे 10 वर्षात केले ते बऱ्याच वेळेस 50 वर्षामध्ये जमलेलं नाही आहे काँग्रेसला. 10 वर्षात जी प्रगती झाली आहे इंडियाची, ते इंटरनॅशनली नाव झालं. ते नाव मागील 40 वर्षात ते 50 वर्ष मोदींनी तेवढी कामं केलेली आहेत तसंही तेवढं आहे. मग मोदीचं सरकार नक्की आहे. आपण या ठिकाणी पाहिले की आपण स्वित्झर्लंडच्या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी जे भारतातील किंवा महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधलेला आहे. अतिशय धक्कादायक निकाल या ठिकाणी लागलेत आणि भारतीयांची या निकालाकडे पाहण्याची काय भूमिका होती हे आपण या ठिकाणी पाहिले. काही जणांना मोदी हवेत, काही जणांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं जे राजकारण झालं त्याचा फटका भाजपला या ठिकाणी बसल्याचं आपल्याशी बोलताना आवर्जून सांगितलं आहे. पुढारी चॅनलसाठी कॅमेरामन श्रेयस गणेश जिवरे.